नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अद्वैत आणि त्याचबरोबर राहुल समोरासमोर आहेत. राहुलने जे काही कांड केलेलं आहे त्यामुळं अद्वैत मात्र भयानक असा चिडलेला आहे. अद्वैतला खूप राग आलेला आहे, कारण राहुल हार चोरण्यासाठीच आलेला आहे असा अद्वैतला पूर्णपणे त्याच्यावरती संशय आहे. म्हणून अद्वैत म्हणत असतो की मला एक कळत नाहीये की आम्ही सगळेजण आल्यानंतर आमच्या सगळ्यांच्या समोर तू शूज काढलेले आहेत, त्याआधी तू शूज काढले नव्हते. सांग, तू कशासाठी आलेला होता, का आलेला होता, नक्की काय उद्देश होता तुझा? असे अनेक प्रश्न आता पडलेले आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं इकडे अद्वैत राहुलला विचारत आहे. आणि तो म्हणतो की मला माहिती आहे की तू हार चोरण्यासाठीच आलेला होता, असं म्हणत अद्वैतने राहुलची गचंडी पकडलेली आहे आणि त्याला जाब विचारत आहे. तेव्हा मात्र राहुलची आता वाट लागलेली आहे. राहुलला कळायचं बंद झालेलं आहे आणि मग अद्वैत राहुलला धक्के मारत घराच्या बाहेर काढतो. त्याचबरोबर इकडे अद्वैत आता आबांकडे आलेला आहे आणि अद्वैत आबांसोबत बोलत आहे. आबांना तो विचारत आहे की माझा एक मित्र आहे, त्याचा ना असा प्रॉब्लेम झाला आहे की त्याला सवय लागली आणि त्याला असं वाटत असतं की म्हणजे त्याला कळत नाही आहे की आठवण येते, भेटावंसं वाटतंय, मग ती व्यक्ती नाही आहे तर त्याला कसं तरी होतंय. ह्या सगळ्या गोष्टी अद्वैत आबांना सांगत असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं, आबा म्हणत असतात की अरे साधी गोष्ट आहे, तुझ्या त्या मित्राच्या प्रश्नाचं उत्तर त्या सगळ्या गोष्टीतच त्याला मिळणार आहे. कारण जे सगळं काही घडत आहे ते मात्र त्याला माहितीच आहे, त्याचं उत्तर त्या प्रश्नातच दडलेलं आहे. हे जेव्हा अद्वैत ऐकतो तेव्हा अद्वैतला मात्र धक्का बसलेला असतो. अद्वैत म्हणत असतो, काय आहे हे सगळं? सगळेजण मला तेच सांगत आहेत की त्या प्रश्नाचं उत्तर त्यातच दडलंय. म्हणजे काय आहे, नक्की उत्तर काय आहे? हा मोठा प्रश्न आता अद्वैतच्या समोर उभा राहिलेला असतो. कारण काहीही झालं तरीही अद्वैतला कळत नाहीये की या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा आहे, नक्की काय करायचं आहे. म्हणून अद्वैत विचारात पडलेला आहे. म्हणजे अद्वैत हा कलाच्या प्रेमात पडलाय, पण त्याला अजूनही जाणवत नाहीये की आपण प्रेमात पडलोय, म्हणून तो सगळ्यांना विचारत आहे. तर हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे अद्वैत हा कलाच्या माहेरी आलेला आहे, त्यांना चांदेकरांच्या बाप्पाचा प्रसाद देण्यासाठी. जेव्हा अद्वैत तिथं आलेला असतो, अद्वैत म्हणत असतो हे घ्या. तेव्हा तिथे धावतच काजू येते आणि म्हणू लागते की अहो दाजी, तुम्ही तर प्रसाद घेतलाच नाही, फक्त बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे. आणि मग सगळेजण बोलत असतात तेव्हा इकडे कलाचे बाबा म्हणत असतात की हो बरोबर आहे. आणि कसं आहे माहिती आहे का, की मला एका ठिकाणी जायचं आहे दर्शनासाठी, जावे बापू चहा पाणी घ्या तुम्ही, मी आलोच. आणि त्याच वेळी अद्वैत म्हणत असतो मला एक प्रश्न विचारायचा आहे. बघा नाही तुमची मुलगी कशी आहे, मला न सांगता दिल्लीला निघून गेली आणि असं ऐन दर्शनाच्या वेळेस गेलेली आहे, बाप्पा येणार होते, हे कसं वाटतं सांगा बरं. तेव्हा कलाचे बाबा म्हणत असतात की संसारात असंच होत असतं, लहान मोठ्या गोष्टी होतच असतात, घडतच असतात, असं म्हणून ते हसतात आणि ते तिथून निघून जातात. आता अद्वैत आणि संगीता म्हणते बसा, मी तुमच्यासाठी ना चहा बनवते. असं म्हणत संगीता अद्वैतला बसायला सांगते. अद्वैत म्हणतो की चहा वगैरे नंतर, आधी मला तुमच्याशी बोलायचं आहे. आणि इकडे काजल ही त्याच वेळेस म्हणालेली असते की ह्या संगीता काकू कशा आहेत माहिती आहे ना तुम्हाला, त्या त्यांचंच खरं करतात. संसारामध्ये एखाद्याचं वरचढ असतं तर दुसऱ्याने त्याला समजून घ्यायचं असतं. अशा गोष्टी आता अद्वैतला सांगितल्या जात असतात. काजलही निघून जाते, दिनकररावही म्हणजे कलाचे बाबाही तिथून निघून जातात. अद्वैत आणि संगीता आता दोघंजण बोलत असतात. तेव्हा अद्वैत म्हणतो की तुम्ही बसा इथे आधी, मिसेस खरे तुम्ही बसा इथं आधी, आपण बोलून घेऊया आधी आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टी बघूया, असं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की एवढं सगळं झालेलं असलं तरीही आता संगीताला बसायला सांगितलेलं असतं अद्वैतने. आणि मग अद्वैत म्हणतो की मला ना काहीतरी विचारायचं आहे. तेव्हा संगीता म्हणते विचारा ना. तेव्हा इकडे अद्वैत म्हणत असतो तुम्हाला असं कधी वाटतं का, म्हणजे मला असे प्रश्न पडलेले आहेत की मी त्या काउन्सिलरकडे पण गेलो पण त्याचा काहीच उपयोग नाही झाला. तो पण मला म्हणाला की हां तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल, पण मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळतच नाही आहे. असं इकडे अद्वैत बोलत असतो. संगीता म्हणत असते काय झालं बोला, असं संगीता विचारू लागते. आणि अद्वैत मात्र तिला विचारत असतो की आता खरे नाही आहे तर मला ना खरेची आठवण येते, खरे बद्दल मला जाणवत असतं, तिची काळजी वाटत असते.
तेव्हा मात्र संगीता म्हणत असते, खरंच खूप चांगली गोष्ट आहे. जावई बापू माझ्या कलेचा एवढा विचार करायला लागलेत, ही खूप मोठी गोष्ट आहे, असं म्हणत संगीता बोलत असते. तेव्हा मात्र अद्वैतला खूप छान वाटत असतं. संगीता मात्र बाप्पाला म्हणत असते की खरंच खरंच बाप्पा, आज खऱ्या अर्थाने मी तुझे आभार मानले पाहिजेत, कारण माझ्या लेकीचा संसार आता सुखाचा होऊ लागलेला आहे. या गोष्टीची जाणीव तिला होत असते. आणि इकडे संगीता मात्र खुश झालेली असते. अद्वैत म्हणत असतो की मला असं का होतंय, तुमच्या बाबतीत असं व्हायचं का, असं संगीताला विचारलं जातं. संगीता सांगू लागते की नैनीच्या वेळेस ना मी माहेरी गेले होते आणि आमच्या यांना ना माझी खूप आठवण यायची, म्हणून ना ते सारखे मला ना दर 2 दिवसाला पत्र पाठवायचे आणि दर 2 दिवसाला शेजारी तिथं फोन होता ना तिथे फोन करायचे. तेव्हा मला मात्र सगळे चिडवायचे, तुझ्या नवऱ्याला ना तुझ्याशिवाय जराही चैन पडत नाही, असं सगळ्यांचं म्हणणं असायचं आणि सगळेजण मला चिडवत राहायचे. तेव्हा अद्वैत म्हणतो, खरंच तेव्हा कलाच्या बाबतीतही असंच असेल असं अद्वैतला वाटत असतं. पण अद्वैतला संगीताने सांगितलेल्या गोष्टीही पटलेल्या असतात. अद्वैतला वाटत असतं की खरंच म्हणजे आपल्या बाबतीतही हेच होत आहे. ही गोष्ट तिच्या संगीताने सांगितल्यानंतर अद्वैतच्या लक्षात आलेली असते. म्हणजे अद्वैत कलाच्या प्रेमात तर पडलेला आहे, पण त्या गोष्टीची जाणीव मात्र त्याला होत नसते. इकडे रोहिणी आता राहुलला फोन करते आणि राहुलला ती फोन करून ही गोष्ट सांगत असते, कारण तिला चैन पडत नाही आहे. ते हिरे घरात आलेत तर ते आपलेच आहेत, आपल्याला मिळाले पाहिजेत, असं तिचं वागणं चाललेलं असतं. राहुलला म्हणत असते की एवढा वेळ खर्च केलेला आहे, एवढा पैसा खर्च केला आहे त्या हिऱ्यांसाठी, एवढं सगळं काय केलेलं आहे, ते हिरे आपल्याला मिळालेच पाहिजेत, असं ती राहुलला सांगत असते. आणि तेव्हा मात्र राहुल म्हणत असतो, काळजी करू नको मामा, मी सगळं व्यवस्थित करणार आहे. रोहिणी म्हणत असते, कोणताही गोंधळ गडबड करू नकोस, सगळं काय ते व्यवस्थित झालं पाहिजे, एवढं लक्षात असू दे. तेव्हा राहुल म्हणतो की हो, सगळं व्यवस्थितच होणार आहे, असं राहुलचं चाललेलं असतं. इकडे अद्वैत आता प्रसाद देऊन खरेंच्या घरी आलेला असतो आणि त्याचबरोबर तो कलाशी फोनवरती बोलत असतो. कला सांगत असते की हो, इथली कॉन्फरन्स ना खूपच छान आहे, मी खूप खुश आहे चांदेकर, आणि मला खूप भारी वाटत आहे, असं सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा अद्वैत फोनवर बोलत बोलतच येत असतो आणि तो तिला म्हणत असतो की हे बघ खरे, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आहे, काळजी करायची नाहीस, स्वतःची काळजी घे, व्यवस्थित खा पी. तेवढ्यात कला म्हणते की मला ना व्हॉलंटियर बोलवत आहेत चांदेकर, मी जाते हां, असं म्हणत तिकडे कला निघून जाते. अद्वैत मात्र बोलतच राहतो. अद्वैतला फोन ठेवायचा नसतो. त्याला असं वाटत असतं की कला काहीतरी माझ्याबद्दल विचारेल, पण कला काहीच विचारत नाही. आणि इकडे अद्वैतला ती सांगत असते की खरंच ही कॉन्फरन्स ना खूप छान आहे, पण शेवटी कसं आहे बाप्पा, मी फोटोत पाहिला रे, मला स्वतःला असं वाटतं की मी तिथं असायला हवं होतं ना, म्हणून बोलत आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो. आणि मग इकडे अद्वैत आत येतो. तिथे रजनी भेंडी घेऊन बसलेली असते. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की खरे, मी तुला किती वेळा सांगितले मला भेंडी आवडत नाही आहे, माझ्यासाठी भेंडी नाही बनवायची म्हणून. तेव्हा रजनी म्हणते की तुमची खरे नाही आहे इथं, मी आहे, मी रजनी, असं म्हणत रजनी बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे अद्वैत ज्या पद्धतीने तिथं बोलत असतो तेव्हा रजनीला कळलेलं असतं की याला कलाची आठवण येते. मग अद्वैतला ती म्हणू लागते, काय झालं रे. तेव्हा अद्वैत विचारू लागतो की काकी, मी तुला विचारू का, म्हणजे हे असं होत असतं का तुला आणि श्रीकांत काकाच्या बाबतीत, श्रीकांत काकाला तुझी कधी आठवण आली का गं. तेव्हा ती म्हणते की नाही माहिती, मला तर त्यांची आठवण येते, पण त्यांना माझी आठवण येते का नाही ते नाही माहिती मला. हे ऐकल्यानंतर अद्वैतला धक्का बसतो. अद्वैतला कळतं की यांचं नातं ठीक नाही आहे, म्हणून अद्वैत रजनीला आधार देतो आणि सांगू लागतो की हो, सगळं व्यवस्थित होईल, असं म्हणत तो रजनीसोबत बोलत असतो. त्याचबरोबर इकडे रजनीने सांगितलेलं असतं की हा सहवास आहे, हे एकमेकांबद्दल वाटणारी काळजी आहे, एकमेकांबद्दल वाटणारी ओढ आहे, ह्या गोष्टी अद्वैतला कळलेल्या असतात. मग अद्वैत रूममध्ये येतो. आता झोपायची तयारी करत असतो, तो खाली झोपणार असतो. तेव्हा त्याच्या लक्षात येतं की नाही, कसं आहे, काहीही झालं तरीही आता खरेची आठवण त्याला येत असते. तो जिथे झोपेल तिथे त्याला मात्र खरे दिसत असते. तो म्हणतो की आज कशाला मी खाली झोपू, मी वरती झोपतो ना, माझा बेड आहे, माझी जागा आहे. तेव्हा त्याला आठवत असतं की कलाला त्याने सांगितलेलं असतं की आजपासून तू वरती झोपायचं आहे, मी खाली झोपणार, आणि तेच त्याला सगळं आठवत असतं. तेव्हा मात्र कला त्याच्याशी ज्या पद्धतीने बोललेली असते त्या गोष्टी त्याला आठवत असतात. आणि अद्वैत झोपला की कला येऊन अगदी
त्याच्या कानामध्ये काहीतरी वळवळ करणार, त्याला त्रास देत राहणार, त्याच्याशी मजा मस्ती करणार, हे सगळं कलाचं चाललेलं असायचं. आणि त्या सगळ्या गोष्टी इकडे अद्वैतला मात्र आठवत असतात. अद्वैत म्हणत असतो की नाही, खरे जी करत होती ना ते खरंच. आणि मग तो झोपीतनं उठतो तेव्हा त्याचं मन त्याच्याशी बोलायला आलेलं असतं. तेव्हा त्याचं मन त्याच्याशी बोलत असतं. आणि तेव्हा मात्र अद्वैत विचारच करत असतो. अद्वैतला त्याचा पहिलं रूप जे आहे ते जाणवत असतं. आणि ते म्हणत असतं, काय झालं? तेव्हा तो म्हणतो, तू कशाला आलायस इथं? अद्वैत खरं तर कासावीस झालेला असतो. एकतर कलाची आठवण येत असते. प्रत्येक वेळेस कला 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 खरे 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 चालू असतं त्याचं. आणि आता त्यात त्याचं मन बोलायला आलंय म्हणून अद्वैतची चिडचिड होऊ लागते. त्याचबरोबर ते अद्वैतला म्हणत असतं मन त्याचं की काळजी करू नको, खरेची आठवण येते ना. बरोबर आहे, येणारच. असं म्हणत त्याचं मन त्याला चिडवू लागलेलं आहे. आणि अद्वैत खरंच प्रेमात पडलाय प्रेक्षकांनो, पण अद्वैतला या गोष्टीची कधी जाणीव होणार? तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि अद्वैतचा जो मन त्याच्याशी बोलत आहे, अद्वैत कासावीस होतो, उठतो आणि आता खाली जातो. का तर त्याला पाणी हवं असतं. जिना उतरून तो खाली निघालेला असतो. आणि नेमकं त्याचवेळी राहुलनेही घरात एंट्री घेतलेली असते. रात्रीच्या वेळी येऊन ते बाप्पाच्या गळ्यात घातलेला जो हार आहे, त्याच्यात जे हिरे आहेत ते गायब करायचे आहेत असं ठरलेलं असतं. आणि त्याचबरोबर त्याच कामासाठी इकडे राहुल आता घरी आलेला असतो. आणि मग दरवाजा उघडून तो आत येतो. जेव्हा राहुल आत येतो तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की अद्वैतही तिथं आलेला असतो. आणि राहुलला माहीतच नसतं की अद्वैत आता वरून खाली आलेला आहे. राहुल मात्र मस्त मजेत येऊन आता तो म्हणत असतो की मला माझं काम पूर्ण करायचं आहे, असं त्याचं चाललेलं असतं. आणि त्याचवेळी इकडे राहुल येतो आणि बरोबर बाप्पाच्या मूर्तीच्या जवळ जातो. आणि तिथे जाऊन बाप्पाच्या गळ्यातला जो हार आहे तो काढून घेऊ लागतो. तेव्हा मात्र इकडे लाईट लागते. आणि राहुलने हे काम करताना अद्वैतने लाईट लावलेली असते. आणि तो जोरात ओरडतो, राहुल, हे सगळं काय चाललंय तुझं? नाही, या सगळ्या गोष्टी तुझ्या काय चालू आहेत? असं म्हणत आता अद्वैत जोरात ओरडलेला असतो. आणि तेव्हा मात्र राहुल दचकतो. राहुलला कळायचं बंद होतं. कारण त्याच्या आवाक्याच्या बाहेर ह्या गोष्टी गेलेल्या असतात. त्याला वाटलेलंच नव्हतं की अचानक अद्वैत तिथं येईल आणि अद्वैत त्याला रंगेहात पकडेल. ह्या गोष्टीचा त्याला अंदाजच आलेला नव्हता. आता मात्र अद्वैत भयानक असा चिडलेला असतो. आणि तो जोरात ओरडतो. अद्वैतच्या आवाजाने सगळेजण तिथं आलेले असतात. सगळेजण आलेले असतात, ते सगळे पाहत असतात. अद्वैत मात्र अगदी ओरडत असतो, त्याला बोलत असतो. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा मात्र इकडे अद्वैत किंचाळलेला आहे. घरातले सगळे गोळा झालेले आहेत. काय झालं अद्वैत, काय झालं अद्वैत म्हणून अद्वैतला विचारत आहेत. आणि तेवढ्यातच तो म्हणत असतो की तू इथे काय करतोयस? आता राहुल घरात आलेला आहे ही गोष्ट सगळ्यांच्या लक्षात येते. सगळेजण पाहू लागतात. सगळेजण आता राहुलला तोच प्रश्न विचारतात. आबाही त्याच्यावरती किंचाळतात, तू इथे काय करतोयस? तू का आलेला आहेस? असं म्हणत आबासुद्धा त्याच्यावरती ओरडलेले असतात. आणि राहुल मात्र म्हणत असतो की मला राहुलच नाही, मला बाप्पाचं दर्शन घ्यायचं होतं आपल्या, म्हणून मी इथं आलेलो आहे. आता सरोजला मात्र राग आलेला असतो. राहुल जे वागलेलं आहे ते सगळं आठवत असतं. आणि सरोज मात्र चिडलेली असते. सरोज म्हणत असते की तू का आलेला आहेस, तुझा काय संबंध काय येतं? आबाही म्हणत असतात की का आलास? तर तो म्हणतो की आबा असं नका करू, वाटलंच तर मला मारा, असं म्हणत स्वतःच्या गालात तो मारून घेत असतो. तेव्हा मात्र इकडे सगळेजण त्याला बोलत असतात. सगळेजण म्हणत असतात की राहुल, बाद झालं, ही तुझी नाटकं आहेत ना ती बंद करायची आहेत. कारण राहुल असं दाखवत असतो की माझं काहीच चुकलेलं नाही आहे आणि मला खरंच तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या, मी खरंच सुधारलोय, मला आपल्या बाप्पाचं दर्शन घ्यायचं होतं, मला राहवतच नव्हतं, म्हणून मी आलेलो आहे, असं राहुल सांगत असतो. हात जोडून बाप्पाच्या समोर उभा असतो. आणि आता मात्र सरोजला खूप राग येतो. सरोज जाते आणि त्या राहुलला दरादरा ओढत बाजूला घेऊन येते आणि म्हणते, बाद झालं, किती खोटं बोलणार आहेस अजून तू, बाप्पाशी तर खोटं बोलू नकोस, असं म्हणत सरोजने राहुलला दरादरा ओढत बाजूला आणून ढकललेलं असतं. खानदेशी त्याच्या कानाखाली दिलेली असते. आणि राहुल मात्र उलता पालता पडलेला असतो. त्याला कळायचं बंद झालेलं असतं. कारण त्याच्याकडून ज्या चुका झालेल्या आहेत त्याच एवढ्या मोठ्या होत्या की त्याची शिक्षाही त्याला भोगावी लागणारच असते. त्याचवेळी सरोजने एवढी सनसनीत कानाखाली दिली आहे ना, खरंच मजा आली प्रेक्षकांनो. तुम्हालाही हा सीन नक्की आवडेल पाहायला, कमेंट करून सांगा.
त्याचबरोबर इकडे राहुल मात्र आता चिडलेला असतो आणि त्याहीपेक्षा राग रोहिणीला येतो. म्हणजे ह्या रोहिणीचा माज बघा. कारण एकतर ती यांच्या घरात येऊन राहते आणि तिचा आत्ताताईपणा तर पाहण्यासारखाच आहे. सरोजने खानदेशी कानाखाली वाजवलेली असते आणि राहुलला दाखवून दिलेलं असतं की त्याची लायकी काय आहे. आणि सरोज मात्र त्याला म्हणत असते की तुझ्यामुळं चांदेकरांची इज्जत धुळीला मिळाली, तुझ्यामुळं माझ्या मुलाला जेलमध्ये जावं लागलं, त्याच्या नावाला बट्टा लागला, एवढं काम व्यवस्थित करणारा माझा मुलगा त्याचं रेप्युटेशन खराब झालं, त्याच्याशी डील करताना लोकांना 1000 वेळा विचार करावा लागू लागला, का तर त्याचे पैसे बुडणार तर नाही आहेत ना. असं म्हणत सरोजने कानफाड फोडलेलं असतं राहुलचं आणि राहुलची मात्र वाट लावलेली असते. तो म्हणत असतो नाही नाही मामी, मी काहीच केलेलं नाही आहे, माझी काही चूक नाही आहे असं म्हणत तो बोलत असतो. सगळेजण पाहत असतात. अनामिकाचं तोंड तर पाहण्यासारखं झालेलं असतं. कारण एक दिवस तिचा पण नंबर लागणार आहे. ही धुलाई व्हायला ना तिचा पण नंबर लागणार आहे प्रेक्षकांनो. हे तर खरंच आहे ना. कारण अनामिका काय आहे हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. कारण ती कोणत्या थराला जाऊ शकते, ती काय करत आहे. कलाच्या जीवावर उठलेली जर अनामिकाच आहे, ही गोष्ट जेव्हा अद्वैत आणि कला सरोज यांना कळेल तेव्हा मात्र अनामिकाचा बँड वाजणार आहे आणि अनामिकाची अवस्था पाहण्यासारखी होणार आहे. कारण तिला खूप ओव्हर कॉन्फिडन्स आहे की ती जे काय कुरघोड्या करते बिचाऱ्या सोहमला तिने तो ओलीस ठेवल्यासारखं वागणूक देत आहे, त्याच्याशी चुकीच्या पद्धतीने वागत आहे, त्याचा शेवट तर होणारच आहे. इकडे सरोज चिडलेली असते, कानाखाली वाजवलेली असते आणि आत्ताच्या आत्ता निघायचं असं सांगत असते. तुझा काहीच संबंध नाही आहे या घराशी, कारण या घराची तू गद्दारी केली आहे. राहुल चिडलेला असतो पण हातापाया पडू लागतो. कारण त्याला ते हिरे हवे होते आणि त्यासाठी त्याने एवढा अट्टहास केलेला होता. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता इकडे राहुल जो आहे तो म्हणत असतो की खरंच मला बाप्पाचं दर्शन घ्यायचं होतं, मी सुधारलो आहे, माझ्यावर विश्वास ठेव. सरोज मामी असं नको करू असं तो बोलू लागतो आणि दयावया करत असतो. तेव्हा मात्र सरोजच्या लक्षात आलेलं असतं की याच्या कुठल्याच दयामयाला भीक घालायची नाही, कारण तो कसा आहे ना हे चांगलंच माहिती आहे. कारण राहुल कधी सुधारू शकत नाही ही गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे. तेव्हा सरोज म्हणते की बस झालं, बंद कर तुझं तोंड, कारण तू काय केलेलं आहेस आणि तू काय लायकीच आहेस ना हे मला चांगलंच माहिती आहे. असं सरोज त्याला ऐकवत असते. आणि त्याचबरोबर इकडे रजनी घरातले सगळेजण पाहत असतात. रोहिणी आणि नैनाला मात्र धक्का बसलेला असतो. त्यांना कळत नसतं की आता करायचं काय. आणि इकडे अनामिका मात्र पाहत असते. आणि त्याचबरोबर अद्वैत म्हणतो की बरोबर आहे, तू म्हणतोस ना बाप्पाचं दर्शन घ्यायला, खोटारडेस तू आणि बाप्पाला फसवू नकोस असं अद्वैत त्याला बोलू लागतो. अद्वैत त्याला सांगत असतो की एक गोष्ट लक्षात ठेव, तुला वाटत असेल की तू सुटला, तू जे काय करतोयस ना ते कळणारच नाही आहे असं सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे राहुल जो आहे तो गयावया करू लागतो, तो रडत असतो, तो म्हणत असतो की नाही, काहीही असलं तरीही मला या सगळ्या गोष्टी बाप्पाचं दर्शन घ्यायचं होतं आणि तुम्ही सगळेजण मला येऊ देणार नाही, तुम्हाला माझ्यामुळं त्रास होईल म्हणून मी असं रात्रीच्या वेळी गुपचूप आलेलो आहे. तेव्हा इकडे आबा म्हणत असतात की बाद झालं, बाप्पाच्या नावावरती खोटं तरी बोलू नकोस, तुझी ती लायकी नाही आहे असं म्हणत आबा समोर आलेले असतात. आणि राहुलचं जणू कानफाड फोडायचंच आबांनी ठेवलेलं असतं आणि आबा भयानक असे चिडलेले असतात. घरातले सगळेजण चिडलेले असतात आणि राहुल मात्र अगदी तिथे उभा असतो दगडासारखा. त्याला लाज वाटत नसते, कारण त्याने ज्या चुका केलेल्या आहेत त्या चुकांची शिक्षा त्याला भोगावी लागत आहे, परंतु त्याला जराही त्या गोष्टीची लाज वाटत नसते. आत्ताच्या आत्ता तू चालता व्हायचा आहे असं सगळेजण सांगत असतात. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की राहुल इकडे म्हणत असतो की नाही, माझी काही चूक नाही आहे, खरंच मी बाप्पाचं दर्शन घ्यायला आलेलो आहे असं राहुल जेव्हा सांगत असतो तेव्हा मात्र सगळेजण त्याच्याकडे पाहत असतात, त्याला बोलत असतात, त्याला म्हणत असतात की नक्की काय आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की तू सांगितलं ना सगळ्यांना, बरोबर आहे, सगळ्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला, मान्य मला, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू जर बाप्पाच्या दर्शनासाठी आला होता तर तू आधी का चप्पल काढली नव्हतीस आणि आत्ता आम्ही सगळेजण आल्यावर का चप्पल काढली आणि मला पहिल्या पहिल्या तू का दचकलास, सांग ना कशासाठी आलेला असं म्हणत अद्वैत त्याला कॉलर पकडून जाब विचारत आहे. तर इकडे रोहिणीचा मात्र जळफळाट होत आहे आणि तिला मात्र खरंच इकडे राग आलेला आहे. तिच्या मुलाशी जे वागलं जाते ते चुकीचं आहे हे तिला जाणवत असतं. इकडे आबा आणि अद्वैत बोलत असतात. आबा म्हणत असतात काय झालं रे. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की मला तुम्हाला एक विचारायचं आहे, माझा मित्र आहे ना त्याच्या बाबतीत जरा प्रॉब्लेम झालेला आहे आणि त्यासाठी मला तुम्हाला विचारायचं आहे.
त्याला ना एका व्यक्तीची खूप आठवण येते आणि त्या व्यक्तीशिवाय तो राहू शकत नाही असं त्याला जाणवत आहे. तेव्हा मात्र आबा म्हणत असतात की हो का, मग तुझ्या मित्राला म्हणावं तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुझ्याच प्रश्नात दडलेलं आहे, नक्की ते तुला लवकरच मिळेल. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.